श्री स्वामी समर्थ. प्रियाच लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेविषयी माहिती ती पाहणार आहोत. वटपौर्णिमा तिथी ही नक्की कोणत्या आहे, शुभमुहूर्त कोणता आहे, त्याचबरोबर पौर्णिमा तिथी प्रारंभ कधी सुरू होत आहे, पौर्णिमा तिथी कधी संपत आहे, त्याचबरोबर जो 1 ते 1.5 तासाचा कालावधी एक आहे, त्यावेळेत वडाच्या झाडाची पूजा करायची नाही. तर ही संपूर्ण जी माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती येते मिळेल. चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ते करूया. वटपौर्णिमा या सणाची महिला खूप आतुरतेने वाट पाहतात. खूप उत्साहाने हा सण आहे तो साजरा केला जातो. यावर्षी वटपौर्णिमा ही तिथी 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी तिथी आलेली आहे. याच पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा असंही म्हटलं जातं, म्हणजेच की ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा असते. या पौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि आरोग्यासाठी वटवृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्य प्राप्तीचा आशीर्वाद आहेत हा प्राप्त करतात. आता आपण पाहूया की पौर्णिमा तिथी प्रारंभ 28 जून 2026 रात्री 9:53 पौर्णिमा तिथी ही सुरू होत आहे. ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 जून 2026 रात्री 11:09 ही तिथी असणार आहे. म्हणजेच की 29 जूनला संपूर्ण दिवसभर पौर्णिमा तिथी ही असणार आहे. तर आपण या पौर्णिमे तिथीमधील वटवृक्षाची पूजा करण्याचा शुभ कालावधी, शुभ जो मुहूर्त आहे तर तो आता आपण पाहूया. तर तो सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 अत्यंत हा शुभमुहूर्त आहे. तर या शुभमुहूर्तावरती आपण वटवृक्षाची पूजा हे करणं अत्यंत शुभकारक आहे ते मानलं जातं. आपण या कालावधीमध्ये वटवृक्षाची पूजा आहे ते करू शकता. पण या दिवशी सकाळी 7:30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत वटवृक्षाची पूजा ही आपल्याला करायची नाही. हा जो 1.5 तासाचा जो कालावधी आहे हा राहुकाल असणार आहे आणि या राहुकालामध्ये कोणतंही धार्मिक कार्य आहे हे केलं जात नाही. म्हणून या कालावधीमध्ये आपल्याला पूजा आहे ती करायची नाही. हा जो कालावधी आहे तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे आणि नंतर इतर जो पौर्णिमेचा कालावधी आहे त्यामध्ये तुम्ही वटवृक्षाची पूजा आहे ती करू शकता. म्हणजेच की अगदी दिवसभर हा संपूर्ण पौर्णिमेचा कालावधी आहे. शुभमुहूर्तही आहे त्याही वेळेवरती तुम्ही करू शकता किंवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वटवृक्षाची पूजा आहे ती करू शकता. फक्त आपल्याला दिवस मावळण्याच्या अगोदर आहे ते आपल्याला पूजा करायची आहे. दिवस मावळल्यानंतर कोणत्याही झाडांना आहे तो हात लावला जात नाही, त्यांना स्पर्शही करत नाहीत. त्यामुळे आपण दिवस मावळेपर्यंतचं पूजा आहे ती आपल्याला करायची आहे. श्री स्वामी समर्थ.